हाय, वेलकम बॅक टू प्रियाज मराठी लॉग. आणि रक्षाबंधन झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो दर्शनासाठी. तर म्हाळोबा महाराज आहेत ना, तिथे माझ्या माहेरीच मंदिर आहे. तर तिथे आम्हाला आहे ना दर्शनासाठी जायचं होतं. ॲक्च्युली रक्षाबंधनच्या दिवशी ना खूप मोठी यात्रा असते त्या मंदिरामध्ये. अ, जागृत देवस्थान आहे. पण आम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी जमलं नाही. मग आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो. हे बघा, म्हाळोबा महाराज देवस्थान दोडी सिन्नरमध्येच. माझंच माहेर सिन्नर आहे. ते सिन्नरमध्ये जे दोडी गाव आहेत ना, तिथे हे मंदिर आहे. जागृत देवस्थान आहे. नक्की कोणी जर सिन्नरमध्ये राहणारं असेल तर ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या. या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. जागृत देवस्थान आहे. कुठलीही इच्छा मागितली तरी पूर्ण होते. ऑन द वे होतो आम्ही आणि हा शॉर्टकट होता. इथे यात्राही खूप मोठी असते पौर्णिमेच्या, माही पौर्णिमेला वगैरे. तर बघा, हे लांबून बघा मंदिर आहे हे म्हाळोबा महाराजांचं. आम्ही दरवेळेस जेव्हा मी माहेरी जाते ना, तेव्हा इथे दर्शन घेण्यासाठी जातच असते. कुठलीही इच्छा मागितली ना, तुमची पूर्णही होणारच. भरपूर सिन्नर तालुक्यातून भरपूर लोक असे ह्या मंदिरामध्ये येतात दर्शनासाठी. जागृत देवस्थान आहे. खूप श्रद्धा आहेत सिन्नर तालुक्यातल्या लोकांची. आणि इथे दुसऱ्या दिवशी रविवार होता, इतकी गर्दी नव्हती. त्यामुळे ना थोडेसे असे म्हणजे खेळणीचे वगैरे पाल वगैरे होते आणि लोकही आले होते दर्शनासाठी आजूबाजूचे. लांबून लांबून म्हणजे मुंबईवरतून पुण्यावरतून लोक येतात, ज्यांना माहिती येते. आम्ही पोचलो आणि इथे मला नारळ फोडायचे होते मंदिरामध्ये. त्यामुळे नारळ घ्यायला मी थांबली. नारळ घेतले 3. दोन माझे होते आणि एक दोन आईचे होते आणि एक माझं होतं. तर आईने पण सांगितलं होतं मला की माझ्याही नावाचं फोडून ये मंदिरात गेल्यावर. नारळ घेतली इथे आणि नारळी खूप महाग दिली बरं का. 40ला एक नारळ होतं. म्हटले ठीक आहे, देवास पुढे काय भाव करायचं नाही का. मग आम्ही ना इथे बघा आधी ना हे नारळ सोलून वगैरे असं हे करून देतात आणि नंतर मग फोडायची. मंदिरात जरा थोडीशी गर्दी होती, इतकी काही नाही. दरवेळेस म्हणजे काल रक्षाबंधनच्या दिवशी खूप गर्दी होती. आम्हाला जमलं नाही खरंच रक्षाबंधनच्या दिवशी, त्यामुळे मग आम्ही ठरवलं दुसऱ्या दिवशीच जाऊ. मग आम्ही आलो रविवारच्या दिवशी. आणि हा महाराज देवाचा वारही रविवार आहे. या देवाला म्हणजे बकरीचा बळी देखील दिला जातो. तर चालतं म्हणजे म्हाळोबाला जे जत्रा वगैरे करतात बोकड्याच्या वगैरे, तेही चालतात. तर आम्ही इथे मंदिरामध्ये आले. आता इथे बघा तरी पण लोक होतेच. भरपूर लोकांची श्रद्धा आहे. इथे आतमध्ये आलो आम्ही दोघी. अचानकच ठरलं होतं दोघींचं पण जायचं. मग आम्ही दर्शन घेतलं. बघा, हा म्हाळोबा महाराज आहे. आपले देव आहे म्हाळोबा महाराज. आणि यांच्या कानामध्ये जे काही इच्छा असते ती सांगितली तर कानामध्येच नाही तर आपण प्रार्थना जरी केली तरी पूर्ण होतेच. फक्त आपण विश्वासाने सांगायचं आणि मागायची इच्छा. दर्शन घ्यायला आम्ही आतमध्ये आलो. नारळ फोडून या देवाला प्रसाद द्यायचा. त्यानंतर मग आपण आपल्या घरी घेऊन जायचा. तर बघा, इथे आम्ही दोघीही दर्शन घेतलं. खूप मस्त आहे. खूप छान वाटतं. शांतता आहे एकदम. नक्कीच मी तर म्हणेल, सिन्नर तालुक्यातलं कोणी जर व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच इथं तुम्ही या. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. दरवेळेस आम्ही येतो. भावाने माझ्या काय केलं की जे नारळ होते ना, दर्शन घेऊन आलो आणि हे नारळ फोडायला घेतले त्याने. फोडल्यानंतर आम्ही काय केलं, मंदिरात पुन्हा त्या जो फोडलेला जो नारळ आहे त्याचा प्रसाद मंदिरात ठेवायला गेलो. त्यानंतर आहे ना बाकीच्यांनाही वाटून दिला. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि ही छोटी आहे, चुलत बहीण आहे माझी. तर त्याला हाय हाय बोलत होते, हाय बोल म्हणून. आणि त्यानंतर आहे ना इकडे बघा, आम्ही ना प्रसादही घ्यायचा होता आम्हाला. खूप नाटकी मुलगा आहे हा, खूप वात्रट आहे. तर बघा, इथे ना प्रसाद खूप सुंदर छान मिळतो, एकदम भारी पेढे वगैरे असतात. तर ते काका आहे ना जे प्रसाद देत होते ते ना थोडंसं टेस्ट करण्यासाठी देत होते. आणि मी जे व्हिडिओ बनवत होते ना, ॲक्च्युली सगळे आजूबाजूवाले बघत होते. नारळाचा जो प्रसाद भावाने हातात दिला ना, तुम्ही आत्ता बघितला असेल तो,
तर तो मी पुन्हा एकदा मंदिरात ठेवायला गेली. मी मगाशी ते क्लिप माझी मागे पुढे झाली त्यामुळे. तर बघा, आणि इकडे ना उर्वीसाठी आणि जो बहिणीचा मुलगा आहे ना, मी त्याच्यासाठी खेळणी घेत होतो. उर्वीला घेऊन नाही आली मी, कारण ती शेतात गेली होती. छोटी बहीण आहे तिच्याबरोबर. इकडे बघा, ह्या ज्या ताई आहे ना, त्या बोलत होत्या की आम्हाला माहीत नव्हतं इथे इतकी गर्दी असते किंवा रक्षाबंधनच्या दिवशी इतकी असतात, म्हणजे मोठी यात्रा असते. तेच त्या बोलत होत्या, मला सांगत होत्या. आणि मी पण त्यांच्याबरोबर त्यांना तेच सांगत होते की खूप मोठी यात्रा असते, नक्की येत जा तुम्ही दरवेळेस. आणि इकडे हे आजूबाजूला बाकीचे देव आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आमचा देवदर्शनाचा लॉग, मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही माझा हा लॉग कुठल्या गावावरतून बघताय ना, ते पण सांगा. घरी जायचं होतं आम्हाला, जिलेबी वगैरे बघत होतो आम्ही. थोडंसं खाऊ घेतला बहिणीने माझ्या आणि मी पण घरी. आणि त्यानंतर आम्ही लाडू वगैरे होते, दही वडे होते, जिलेबी होती. मी तर दही वडे घेतले. आणि मग आम्ही आता परत पुन्हा जायला निघालो घरी. इथे बघा, त्या काकांनी बांधून दिले दही वडे. मी पुन्हा अर्धा किलो घेतले. ॲक्च्युली काय होतं, यात्रेच्या ठिकाणी ना खूप महाग देतात बरं का इतर वेळेस, पण असं ठीक आहे. तर काही जास्त देवाच्या ठिकाणी आपल्याला जास्त बोलता येत नाही. चला, तर मग आता आम्ही रिटर्न हे सगळं घेतलं खाऊ वगैरे आणि रिटर्न जायला निघालो. आजचा लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा पुढच्या एका छानशा लॉगमध्ये. बाय बाय.